या कडकडत्या थंडीमध्ये अशी ही डिंकाची वडी कोणाकोणाला खायला आवडणार नाही बरं का. करायला गेलं तर अतिशय सोपी आणि खायला खूपच पौष्टिक ही डिंकाची वडी कशी केली ते पाहूया. त्या ठिकाणी काय करायचं, गॅसवर आपल्याला कढई ठेवायची. कढईमध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं. त्यामध्ये आपल्याला डिंक हा तळून घ्यायचा. त्या ठिकाणी मी 1 वाटी डिंक घेतला आहेत. डिंकाची वडी बनवत आहे, त्यामुळे डिंकाचं प्रमाण हे थोडं जास्त गॅस तरच ते खायला चांगले लागेल. डिंक लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. नंतर आपल्याला ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात. आता काजू बदाम मी समप्रमाणामध्ये घेतलेत आणि थोडंसं तूप टाकून ड्रायफ्रूट लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुम्ही त्यामध्ये अक्रोड किंवा पिस्ता पण त्यामध्ये घालू शकता. मी फक्त काजू आणि बदाम घेतलेले आहे. लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. पुन्हा तूप त्यामध्ये घालून घ्यायचे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीनं आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीनं आपल्याला गूळसुद्धा घ्यायचे आहेत. आता जो डिंक तळून घेतला होता आपण तो थोडासा ठेचून घेऊयात, म्हणजे खायला दाताखाली छान लागतो तो. हवा असल्यास तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण हा डिंक बारीक करू शकतात. आता तळलेले ड्रायफ्रूट आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेऊया. खूप जास्त बारीकही नाही आणि जाडही नाहीत. आता तोपर्यंत आपलं गव्हाचं पीठ पण चांगलं भाजला गेलेत, म्हणजे लालसर झालेत. त्यामध्ये मी अर्धी वाटी डेसिकेट कोकोनट घेतलं आहे. हवं असल्यास तुम्ही खोबऱ्याचं खीस पण घालू शकतात. त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूटची पावडर तयार केली होती ते सुद्धा त्यामध्ये घालून घेऊया. इकडे डिंकाच्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचं आहे. आता ज्या वाटीनं गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीनं आपल्याला गूळ घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून गूळ विरघळेपर्यंत आपल्याला इतपत होऊ द्यायचं आहे. गुळाचं मिश्रण आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा काही सेकंद हे परतून घ्यायचे. आता त्यामध्ये आपल्याला वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घ्यायची किंवा तुम्ही सुंठ पूड पण त्यामध्ये घालू शकतात. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे इथं. त्या ठिकाणी आपल्याला तळलेला जो डिंक होता तो सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला सुंठ पूड आणि वेलची पूड त्यामध्ये घालून घ्यायची आहेत. पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचे. ताटाला लगेच तूप लावून घ्यायचं आणि हे जे केलेलं मिश्रण आहे ते तूप लावलेलं ताटामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण वड्या करू ते खाली चिटकणार नाही. आता केलेलं मिश्रण पूर्ण ताटामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लगेचच गरम गरम वड्या हा थापून घ्यायचे. ते मॅचेच्या सहाय्याने किंवा एखाद्या कलत्यानं त्या वड्या चांगल्या थापून घ्यायच्या एकसारख्या. आता तुम्हाला खूपच जर जाड साईज पाहिजे असेल तर तुम्ही सारणाचं प्रमाण थोडं कमी घ्या, म्हणजे अर्ध्याच ताटामध्ये थोडंसं पसरवा आणि वडी जाड तयार करू शकतात. आता ह्या वड्या पूर्णतः आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. 10-15 मिनिटांमध्ये हे पूर्ण थंड होऊन जातात. बाहेर ठेवलं तरी पण चालतं किंवा फॅनखाली ते पटकन सेट होऊन जातात. 10-15 मिनिटात चांगला सेट होतात आपल्या वड्या. नंतरच त्याच्या वड्या कट करून घेतात. आता हवं त्या आकारामध्ये वड्या कट करून घेतात. लहान मोठी साईज तुम्ही कशीही वड्यांचं इथं आकार देऊ शकतात. खायला खूप पौष्टिक आहे. एकदा ह्या थंडीमध्ये अशी ही डिंकाची वडी नक्कीच करून बघा. आपण मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू तर नेहमीच करत असतो, पण अशा पद्धतीनं अगदी सोपी पद्धत आहे. डिंकाची वडी करा आणि सगळ्यांना खायला द्या. अतिशय खूप गुणकारी पण आहे. आपण डिंकाचं प्रमाण हे भरपूर सारं त्यामध्ये घातलेलं आहे. त्यामुळे आवर्जून केल्या जाणारी अशी डिंकाची वडी नक्की करा. आता हवा त्या आकारामध्ये वड्या आपल्याला कट करून घ्यायची. इथे छोट्या साईजची मी वड्या कट करून घेतल्या आहेत, कारण 10-15 मिनिटानंतर लगेच थंड होऊन जाते किंवा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकतात. पण बाहेर ठेवलं तरी पण चालतं, का अगदी झटपट ह्या वड्या थंड होतात. मस्त आपली डिंकाची वडी तयार झाली. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला वड्या काढून घ्यायच्यात. बघू शकतात मस्त आपली डिंक वडी तयार झाली. लगेच ताटात काढून घेऊयात. तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही डिंकाची वडी खूप पौष्टिक आहे. एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. तर बघू शकतात आपली डिंक वडी इथं तयार झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.